आणि त्यांनी असं ठरवलं की सुलेखा राऊतबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन द्यायची नाही, कोणालाही द्यायची. कोणालाच नाही म्हणजे काय? तू कोण आहेस हे सांगितल्यावर सुद्धा नाही? सगळं सांगून झालं. तिथे माझं ऐकायला कोणी नव्हतंच. आणि एक जो कोणी इन्स्पेक्टर होता तो अत्यंत उर्मट, उद्धट आणि अरेरावीची भाषा करणारा होता. कोण? कोणीतरी इन्स्पेक्टर सावंत होता. फक्त ओझरतं पाहता आलं मला तिला. तिच्याशी कोणालाही बोलायची परवानगी नाही. तिला का पकडलंय, किती दिवस लॉकअपमध्ये ठेवणार आहेत काहीच सांगत नाही. आणि हे असं सगळं घडल्यानंतर मी आणखीन तिथे थांबून स्वतःचा अपमान करून घ्यायचा नव्हता मला. आधी आधी प्रिया, तू बोल, मी नंतर बोलतो. नाही, तुम्ही बोला ना, मी नंतर करीन फोन. हे बघ, आधी आत्ता चिडलाय. आपल्या मनात कितीही प्रश्न उभे राहिले तरी त्याला विचारायचं नाही. आत्ता नाही, संध्याकाळ मी सांगेपर्यंत त्याला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही, कळलं? बाबांनी मला बोलवलं होतं. कशासाठी ग? तुमच्याविषयी बोलायचं होतं. काय बोलायचं होतं त्यांना? विचारत होते तुम्ही वाड्यावर का आला नाही प्रथमेशला घ्यायला, आणि तुमच्या पुण्याच्या प्रकरणाबद्दलही विचारत होते. बोलली नाहीस ना तू? नाही, मी काही बोलले नाही. पण तुम्ही जर असे गप्प राहिलात तर सगळ्यांसमोर सांगावं लागेल तुम्हाला एकदा. आदिशी बोलला नाही अजून. कधी बोलणार? प्रकरण नाकातोंडाशी आल्यावर? त्या दिवशी विषय काढला होता मी, पण पुढे विचारावंसं नाही वाटलं. का? राधा ग, आपल्या वाड्याला 150 वर्ष पूर्ण होतात. आणि त्या निमित्तानं काय काय करायचं या संदर्भात बाबा बोलत होते त्या दिवशी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद होता, उत्साह ओसंडून वाहत होता. बऱ्याच दिवसांनी सगळ्यांना इतक्या आनंदात बघत होतो मी. त्यावेळी हा विषय काढावा असं नाही वाटलं का मला. पण या सगळ्याचा परिणाम आधीला भोगावा लागला तर? बघ, या प्रकरणातून आधीला कसं वाचवायचं हे बघायला हवं. नुसत्या चर्चेनं प्रश्न नाहीच तुटणार. आणि आजपर्यंत या घरात माझ्यामुळे बरेच वाद झालेत. आता पुन्हा नको. आणि नुसते प्रश्न उभे करण्यापेक्षा मी जर उत्तरं घेऊन गेलो ना तर त्याला काहीतरी अर्थ आहे. यावेळी मी तोच प्रयत्न करणार आहे. शुभ्रा, खूप कामात आहेस? नाही ग, बोल ना. दादा पोलीस स्टेशनला जाऊन आला, त्यासंबंधी काही बोलला? हेच की तिकडे एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. कोणीतरी उद्धट इन्स्पेक्टर होता. आणखी काही? आणखी काही नाही. का? म्हणजे सुलेखाविषयी काही? नाही, उलट मीच त्यांना म्हटलं आपण मम्मांना जाऊन भेटलं पाहिजे. त्यांना काळजी वाटत असेल सुलेखाची. शुभ्रा, मला नाही वाटत यावेळेला सुलेखा सुटेल. कशावरून? कारण यावेळेला पोलिसांनी तिला सगळे पुरावे हातात ठेवून पकडले. अभिमानच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून.
आणि आता तिला बोलतं करण्यासाठी ते कसून प्रयत्न सुरू करतील. प्रिया, अभिमानला सुलेखाने, अगं त्या दोघांचं लग्न होणार होतं ना. जीव घेणाऱ्या माणसांना नाती कळत नाहीत ग. आणि मला खात्री आहे की अभिमानला सुद्धा सुलेखाची अनेक काळी गुपितं कळली असणार. मला तर वाटतं पोलिसांनी अगदी खोलात शिरून तिची पूर्ण चौकशी करायला हवी. मला एक सांगशील प्रिया, तुला हे सगळं कसं कळलं? विक्रांतकडून. विक्रांत भोसले? तो परत आलाय. आणि हे घरात? फक्त आजोबांना माहिती आहे आणि आता तुला. मी त्याला 2दा भेटले सुद्धा शुभ्रा. प्रिया, कोणालाही न सांगता. कारण आपल्या घरात विक्रांत भोसले हे नाव जरी काढलं तरी काय होतं तुला माहिती आहे ना. आणि तुला मी सांगणारच होते हे, कारण तुझ्यापासून काहीच लपवायला मला आवडत नाही शुभ्रा. आणि मला तुझी मदत सुद्धा लागणार आहे. कसली मदत? कारण यावेळेला सुलेखाला मोठ्या मुश्किलीने त्यांनी पकडले आणि तिच्यावरचा संशय सिद्ध करण्यासाठी त्याला माझी गरज लागणार आहे. ती मी नाकारू नाही शकत. पण मग त्यासाठी मला त्याला वारंवार भेटावं सुद्धा लागेल. प्रिया, मी तुझ्याबरोबर नेहमीच आहे. कारण आत्तापर्यंत तू जे निष्कर्ष काढलेस ते नेहमीच बरोबर होते. पण गेल्या वेळी जे घडलं ते पुन्हा घडायला नको. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण कर्मधर्म संयोगाने जर गेल्या वेळच्या घटनांची पुनरावृत्ती झाली आणि शास्त्री कुटुंबावर कोणी बोट दाखवलं तर मला नाही आवडणार. त्यामुळे जे पाऊल टाकशील ते सांभाळून आणि विचार करून टाक. वंस, ओ वंस, काय झालं? वंस, हो लक्ष कुठे तुमचं? बरं वाटत नाही का? अगं कसं बरं वाटणार? लक्षच लागत नाहीये कशात. काय झालं काय? अगं तिला अटक केली आहे. हो म्हणजे कळलं मला. का केली अटक? प्रिया म्हणत होती की काय 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 म्हणत होती प्रिया? नाही तसं काही नाही. म्हणजे ती काय म्हणणार हो, तिला काय माहिती असणार. कुठून तरी काहीतरी कानावर आलं असेल ते काय म्हणाली? हा, अभिमानच्या मृत्यू प्रकरणी सुलेखाला अटक केली असं म्हणाली ना? जाऊ दे ना वंस. वहिनी, तुला सुद्धा असं वाटतं का ग तिनं असं काही केलं असेल? आपण कशाला विचार करायचा त्याच्यावर? आपण का नाही करायचा असा विचार? नाही म्हणजे मला असं म्हणायचं की आपण विचार करून त्रास करून घेऊन काय होणार ना. म्हणजे कसं आहे की ती जर निर्दोष असेल तर पोलीस तिला काहीच नाही करू शकणार नाही का? मी ना वहिनी नवसच करणार आहे तिच्यासाठी. हो, आणि एकदा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जाब विचारणार आहे त्या इन्स्पेक्टरला. वंस, नाही हो खरंच वहिनी. वहिनी, तिकडे पोलीस स्टेशन मध्ये खूप हाल करतात म्हणे. काय काय सहन करायला लागतंय तिला देव जाणे. मी काय म्हणते वहिनी, आपण तिच्या जेवणा खाण्याची सोय करूया का? वंस, म्हणजे मला काही माहिती नाही हो अशी काही सोय करता येते. मग आपण त्यांना विचारूया ना. हं, आपल्या माणसासाठी आपण काहीच करू शकत नाही का? हं, तसं नाही. काय जेवायला खायला असेल देव जाणे. मी असं करते वहिनी, मी ना रोज तिच्यासाठी डबा घेऊन जाते. तुम्ही पोलिसांना विचारेन ना, परवानगी विचारेन, आणि नाही त्यांनी परवानगी दिली ना तर मग मी. तुम्ही असं काही करू नका. म्हणजे मला समजतंय तुम्हाला काय वाटतंय ते. म्हणजे काय की तुम्ही तिथे जाल, समजा तुम्ही कोणाला काही बोललात, त्यांनी तुमचा अपमान केला तर तुम्हालाच त्रास होईल ना. मी काय म्हणते, थोडं थांबा ना. म्हणजे
एखाद 2 दिवस थांबा, आपण बघूया काय होतं पुढे. अहो कदाचित पोलीस तिला सोडूनही देतील. म्हणजे थांब, थोडं थांबा. 1-2 दिवस थांबेन मी. पण सुटेल ना ग वहिनी ती? हो. राधा 11 वाजायला आलेत. काय बसतीयस? नाही वाचत नाहीये मी, जरा नंबर शोधते. कोणाचा? डम आणि डेफ मुलांना शिकवणारे शिक्षक असतात त्यांचा. प्रथमेशसाठी. प्रथमेशला ही अशी भाषा शिकवण्याची फार गरज आहे आता. हो, पण राधा यापूर्वी सुद्धा आपण असा एक प्रयत्न करून बघितला ना. हो केला होता ना असा प्रयत्न, पण तो शुभ्राने केला होता. आणि शुभ्रा काही ही अशी भाषा शिकवणारी शिक्षिका नव्हे. पण मला एक सांग, हा विचार पुन्हा कसा काय आला तुझ्या डोक्यामध्ये? मी आत्ता वाड्यावर गेले होते ना, हां, तेव्हा काही क्षण मला प्रथमेशने ओळखलंच नाही. काय? हो, आणि यामागचं कारण सुद्धा साधं सुद्धा नाही आहे असं आजोबा म्हणाले. प्रथमेशच्या अगदी पहिल्या चित्रापासून आपण प्रश्नात पडलोय. तो चित्रातून अशा घटना मांडायचा प्रयत्न करतो ज्या त्याला सतत दिसलेल्या असतात. तो त्या चित्रातून व्यक्त करायचा प्रयत्न करतो. विचार करा ना किती अवघड आहे. एक घटना फक्त चित्रातून मांडायची आणि या घटना त्याला सतत दिसत असतात, सतत त्याच्या डोळ्यासमोर नाचत असतात. आणि या सगळ्या घटना अशा पद्धतीने चित्रातून मांडायच्या की त्या आपल्याला समजतील, त्यातनं आपण काहीतरी अंदाज बांधू शकू. चित्र ही भाषा कितीही प्रभावी असली तरी ती संभाषणाला पर्याय होऊ शकत नाही. प्रथमेश आता मोठा होतोय, त्याला ही चित्र किती दिवस पुरणार आहे? आणि जर ही भाषा त्याला अपुरी पडत असेल तर त्याला कुठली तरी शास्त्रोक्त पद्धतीची भाषा शिकवणं गरजेचं आहे. राधा, मी देखील यातला आणखी कोणी तज्ञ आहे का याची चौकशी करतो. प्रथमेशला बोलता येणं फार गरजेचं आहे. मग ते बोलणं खाणाखुणांचं का असेना, कारण त्याचं संभाषण हे फक्त संभाषण नसणार आहे, ती अनेक प्रश्नांची उत्तरं असणार आहेत. आधी आला? नाही ना, नाही आला अजून. बराच उशीर झालाय. काही फार मोठं काम होतं असं काही म्हणाला नव्हता. शुभ्राला विचारलंस का? विचारलं, तिलाही काही सांगून नाही गेला. काल पोलीस स्टेशनहून आल्यापासून तसा रागवलेलाच होता. हे पोलीस सुद्धा ना कधी कधी असे वागतात. अरे तुम्हाला नाही सांगायचं नका सांगू, पण उद्धटपणे बोलायची काय गरज आहे? खरं म्हणशील तर मी कालच त्याचा सूर ओळखला होता. का अटक केली असेल हो तिला? पोलिसांनी कसलाही पत्ता लागू दिला नाही. तिच्या हातून खरंच काही?
इतके दिवस ती कुठे होती, काय करत होती हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे कुठलाही अंदाज बांधणं हे काही शक्य नाही. आणि मी तर म्हणतो याविषयी कुठलाही अंदाज बांधून नाहीये हेच खरं. कारण आपण आपला एक अंदाज बांधतो आणि त्याच्यावरती आपलं मत ठरवतो आणि पुढच्या सगळ्या गोष्टी या अंदाजावरती अवलंबून ठेवतो. काल पूनमला फोन केला होता. काय म्हणाली ती? काय म्हणणार, मोठा धक्काच होता तिच्यासाठी. मामांशी बोलण्याची काही हिंमतच नाही झाली माझी. सुलेखाला अटक झाल्यावर असं मनात येते की प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा का? काय झालं? नाही, मलाही आता मनामध्ये असा प्रश्न पडायला लागला की दरवेळेला नेमकं सुलेखाचंच नाव समोर काय येतं. म्हणजे मागच्या वेळी तिला अटक झाली ती प्रियाच्या बोलण्यावरून झाली असेल कदाचित, पण यावेळी पोलिसांनी शोधून काढून तिला अटक केली. प्रिया सुद्धा म्हणत होती. काय म्हणत होती? हेच की सुलेखाला झालेली अटक ही अभिमानच्या मृत्यू संबंधीच असणार म्हणून. कालही ती खूप खात्रीपूर्वक बोलत होती, सगळं काही माहीत असल्यासारखं. पण मी थांबवलं तिला. तिला म्हटलं आपल्या घरामध्ये या विषयावरती कुठल्याही प्रकारची चर्चा होता कामा नये. 2 दिवसामध्ये कळेल काय आहे ते. पण पोलीस तपासानंतर असं जर कळलं आपल्याला की सुलेखाचा या केसशी संबंध आहे तर मात्र आपल्याला प्रियाच्या बोलण्याचा गांभीर्याने विचार करायला लागेल. बरं झालं तेव्हा आदिशी सुलेखाचं. जोपर्यंत पोलीस कुठल्याही निष्कर्षाला पोहोचत नाहीत तोपर्यंत या विषयावरची चर्चा आपण आपल्याच सुद्धा थांबवली पाहिजे. त्यामुळे फक्त गैरसमज वाढतात. आता जे काही करायचं ते पोलीस करतील. बोला सावंत. आदिनाथ शास्त्री आले होते पोलीस स्टेशनला. कशाला? काही नाही, सुलेखाची चौकशी करत होता. मग? काहीच नाही. काय ऑब्झर्वेशन? काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे साहेब. म्हणजे नुसती काळजी, चौकशी आणि भीती यातला फरक कळतो ना आपल्याला. तुम्हाला काय जाणवलं? सुरुवातीला सूर चौकशीचा होता, पण नंतर काळजी आणि भीती यामध्ये भीतीच जास्त होती. अच्छा. आणि कसली असेल ही भीती? माहीत नाही साहेब, पण वॉर्डन अँड कंपनीच्या केसच्या वेळी जर त्याला वेळेच आत घेतला असता ना तर बरंच काही बोलला असतं साहेब तो. नाही, नको. हो सर, तेव्हाही तुम्ही त्याला जाऊ दिलं होतं. पण सर, सुलेखा राऊत सारख्या बाईबद्दल एवढी काळजी. एकदा घेऊया त्याला आतमध्ये, बघूया काही माहिती पडतं का. या माणसाचा कुणाशी संबंध नसेलही कदाचित, पण या माणसामुळे सुलेखा राऊतबद्दल बरंच काही कळेल आपल्याला. कशावरून सावंत? आज फाईल वाचली तिची. याआधी नाव आहे रेकॉर्डमध्ये. घरी आई आहे, बहीण आहे, पण त्यांच्याकडून कितपत माहिती मिळेल माहीत नाही सर. पण या माणसाकडून माहिती मिळेल साहेब. काय करू? त्याच्यावर लक्ष ठेवा सावंत. आणि अगदीच काही प्रॉब्लेम वाटला तर घेऊया त्याला आतमध्ये. बरं, वजलवारांचं काय? त्यांना अजून 2 दिवस उशीर होणार आहे. गुड. या 2 दिवसात सुलेखारावची भेट घ्यावी लागेल, अगदी पद्धतशीरपणे, पोलिसी खाक्यात. थँक्यू सावंत. आदिनाथ शास्त्री.